बीड इथं किसान कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन नुकतंच पार पडलं। गेवराई येथील शेतकऱ्यांच्या पुढाकारातून 1 ते 5 मे 2024 दरम्यान हे प्रदर्शन छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण इथं आयोजित करण्यात आलं होतं। या प्रदर्शनात सुमारे 165 स्टॉल्समधून आधुनिक कृषी तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि विविध कृषी साहित्याचं सादरीकरण करण्यात आलं। देशभरातील तज्ञ आणि शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतला। कार्यक्रमाचं उद्घाटन इंद्रमणी कुलगुरू यांच्या हस्ते झालं। अध्यक्षस्थानी ज्योतिताई मेटे तर प्रमुख उपस्थिती म्हणून अमरसिंह पंडित उपस्थित होते। राज्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला। संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन महेश बेद्रे यांनी केले। कृषी क्षेत्रातील नवकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा हा असा उद्देश या प्रदर्शनामागे असल्याचं आयोजकांनी सांगितलं। म्हसळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेसच्या पाठिंब्यानं सत्ता स्थापन करत मोठा विजय मिळवलाय। अदिती तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात हा विजय मिळाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले। नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शाहिद जंजीरकर विजयी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेडगे यांचा पराभव झालाय। मतदानात शिवसेनेला 9 तर राष्ट्रवादीला 6 मतं मिळालेत। या विजयामुळे सुनील तटकरे यांच्या प्रभाव क्षेत्रात शिवसेनेनं मजबूत पकड निर्माण केले। श्रीवर्धन आणि दिवे आगारनंतर आता म्हसळा नगरपंचायतीवरही शिवसेनेनं वर्चस्व प्रस्थापित केल्यानं राष्ट्रवादीला मोठा राजकीय धक्का बसलाय। मी म्हसळावासियांचा व सर्व नगरपंचायतच्या नगरसेवकांचा मनापासून आभार प्रकट करतो की त्यांनी एक हाती सत्ता, ही भ्रष्टाचारी सत्ता राष्ट्रवादीची इथं स्थापन झालेली एक हाती सत्ता चालवत होते। त्याच्यामुळे लोक भयभीत आहेत। प्रत्येक ठिकाणी लोकांमध्ये आक्रोश असल्यामुळे आम्हाला हे पाऊल याच्यासाठी उचलावं लागलं की फक्त घोषणा करत आहेत, घोषणाशिवाय काही काम इथं होत नाही। महाराष्ट्रभर फक्त बोलत फिरायचं की मी एवढं कोटी निधी पाण्याचं आणली, 80 कोटी निधीचे बोर्ड लागले गेले, पण तिथं आजपर्यंत पाण्याची स्कीम पूर्ण नाही झाली। DPR अजूनपर्यंत झालेला आहे पण त्याची पूर्ण आजपर्यंत त्याच्यावरती कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे असे बरेच असंख्य प्रश्न आज इथं निर्माण झालेले आहेत। म्हणून आम्ही सर्व जे काँग्रेस आणि सेना हे सर्व नगरसेवकांनी शिंदे गटच्या याच्यामध्ये आम्ही आज निर्णय घेऊन ही सत्ता स्थापन केलेली आहे। म्हणून आज ही 100% जनतेची यश आहे। ही विजय अंतुले साहेबांचा आणि शिंदे साहेबांची विजय आहे। महाराष्ट्र राज्यात वाढत्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। आता लग्नपत्रिकांवर वधू-वर यांच्या जन्मतारीखा छापणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामुळे बालविवाह रोखण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जातोय। अल्पवयीन विवाहांमुळे होणाऱ्या आरोग्य आणि सामाजिक समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य, पोलीस, शिक्षण आणि महिला आणि बालविकास विभागाचे संयुक्त पथक तयार करण्यात येणार आहे। हे पथक बालविवाहाच्या घटनांवर लक्ष ठेवून कारवाई करणार आहे। दरम्यान मीनाक्षी भस्मे यांनी सांगितले की अद्याप अधिकृत आदेश प्राप्त झालेले नाहीत, मात्र अशा उपाययोजना आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय। बालविवाह प्रकरणांमध्ये संबंधित लग्न मंडप, केटरर्स आणि बँड पथकांवरही कारवाई होणार आहे। गेल्या 4 महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात 19 बालविवाह रोखण्यात यश आलंय। त्यापैकी 6 प्रकरणांमध्ये पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्यात। दोषींवर 1 लाख रुपयांपर्यंत दंड आणि 2 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे। वर्तमानपत्रामध्ये अशी बातमी छापून आल्याचे कळले, परंतु अद्यापपर्यंत महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाकडून ऑथेंटिक कार्यालयाला असा आदेश प्राप्त झालेला नाहीये। परंतु बालविवाहाची संख्या दिवसेंदिवस वाढत असणारी बघता आणि पालकांमधील याबाबतची पालकांमधील आणि मुला-मुलींमध्ये याबाबतची असलेली उदासीनता, या दोन्ही गोष्टी पाहता हे आवश्यक आहे। त्याच्यामुळे जर भविष्यात असा निर्णय महाराष्ट्र राज्य बाल आयोग आणि महाराष्ट्र शासनाने घेतल्यास बालविवाह रोखण्यासाठी याची मदत होईल। विशेषतः बालविवाह आहे हे माहीत नसताना त्या ठिकाणी असणारे जे बँड पार्टी पथक असेल, कॅटरर्स, लॉन किंवा लग्न मंडप कार्यालय, या सर्वांवरची कार्यवाही आपल्याला करावी लागते। जर बालविवाह झाला तर सर्वांवर गुन्हे दाखल होतात, तर ते यापासून वाचतील आणि लोक आधीच अवेअर होतील की नाही आता जन्मतारीख छापायची आहे म्हटल्यानंतर कोणीही अशा ऑथेंटिक पद्धतीने बालविवाह करणार नाही। बऱ्याच प्रमाणात आळा बसण्याला याची मदत होईल। जर असा आदेश आपल्या कार्यालयाला प्राप्त झाला ऑथेंटिक, तर आपण प्रेस नोट देऊया, पेपरला बातमी देऊ, सर्व पेपरला,
जिल्हाधिकारी कार्यालय आणि आपल्या कार्यालयामार्फत तसं सांगण्यात येईल लिखित पद्धतीने. आणि सर्व अंगणवाडी सेविका, आशा, CDPO, जे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहे, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायती यांच्यापर्यंत सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत यांच्या स्वाक्षरीने पत्र देऊन ही माहिती देण्यात येईल. प्रिंटर ते जे 1-2 असतील जिल्ह्यातले मुख्य, त्यांच्याशी आपण संपर्क करून त्यांच्या मार्फत, त्यांचे पण काही ग्रुप्स असतील तर त्यांच्या मार्फत त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचतील. म्हणजे प्रॉपर चंद्रपूर जिल्ह्याचे जे आहेत प्रिंटर्स त्यांच्यापर्यंत आपण हा मेसेज पोहोचवू आमच्या टीम मार्फत. चाइल्डलाईन DCPOची टीम आहे आणि त्यांच्या मार्फत मग आपण सर्व तालुक्यापर्यंत, कारण सर्व जे तालुका स्तरावर काम करणारे असतील, लग्नपत्रिका छापणारे, फ्लेक्स, बॅनर, प्रिंटर, ते एकमेकांच्या संपर्कात असतात जनरली एका व्यवसायातले, त्यांच्यापर्यंत नक्कीच मेसेज पोहोचेल. वर्षभरामध्ये आपल्याकडे आता जानेवारी 26 पासून तर एप्रिल 26 पर्यंत, मार्च 26 पर्यंत 9 केसेस झालेले आहेत थांबवलेले बालविवाह, आणि पोलीस तक्रारी आपल्याकडे 4 झालेल्या आहेत. आणि एप्रिल महिना पण त्याच्यामध्ये ऍड केला तर पोलीस तक्रारी 6 आणि थांबवलेले 9 आणि 5 14 असे बालविवाह झालेले आहेत. एकूण 13 बालविवाह, 13 आणि 6 19 बालविवाह त्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याच्यावर आपण कार्यवाही केलेली आहे. त्यातले आपण 14 थांबवू शकलो आणि 5 मध्ये आपल्याला FIR दाखल करावी लागेल. FIR झाल्यानंतर यांना 1 लाखाचा दंड आहे, 2 वर्षाचा कारावास आहे.